आणि चला जो अतिव सुंदर प्रश्न केलेला आहे शुकदेव सूत भगवान यांना जे 88,000 ऋषीगण आहे यातील शौनक नावाचे ऋषी विचारतात की हे प्रभू जे शुकदेव भगवान अत्यंत विरक्त वृत्तीचे होते, ज्यांनी जन्मताच सर्वस्वाचा त्याग केला, ते पुढे श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याकरता आले आणि म्हणून ते श्रीमद भागवत महापुराण याची रचना कुणी कुठे आणि का केली ते कृपा करून तो प्रसंग आम्हाला निवेदन करून सांगा। आणि चला सुंदर महाराज सुत भगवान सांगतात की म्हणे ऐका ऋषीगणांनो, द्वापार युगामध्ये भगवान व्यासांचा जन्म झाला आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये एक तळमळ लागली की आपल्याला दिव्यानंद म्हणजेच ब्रह्मानंद प्राप्त व्हावा। काव्यानंद हा देखील ब्रह्मानंदाचा दुसरा भाऊ भगवान व्यास जे आहे महाराज यांची बुद्धी अत्यंत विशाल होती, जे अत्यंत ज्ञानवान होते। म्हणून नेहमी आम्ही काय म्हटलेलं आहे म्हणत असतो, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप। आणि म्हणून यांनी बुद्धीच्या योगाने ज्ञानाचा विस्तार करण्याकरता आणि त्या माध्यमामधून आपल्याला ब्रह्मानंद मिळावा याकरता काय केलं, वेदाचे 4 भाग केले। पहिले एकच वेद होता, त्याचे 4 भाग केले आणि 4 वेद निर्माण केले, 6 शास्त्र लिहिले, अनेक स्तोत्रांची रचना केली, महाभारतासारखा 1.25 लाख श्लोक असलेला ग्रंथ देखील लिहिला आणि पुढे 17 पुराण लिहिले। किती लिहिले तसे पुराण 18 आहे, परंतु 18वं पुराण श्रीमद भागवत महापुराण आहे। या भागवत महापुराणाची रचना होण्याच्या आधीचा प्रसंग 17 पुराण लिहिले, परंतु त्या माध्यमामधून त्यांना ब्रह्मानंद प्राप्त झाला नाही आणि त्यामुळे शम्याश्रमाच्या ठिकाणी सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर भगवान व्यास महाराज उदास बसले। चला इकडे जिकडे तिकडे संपूर्ण पृथ्वी तलावर नव्हे तर त्रैलोक्यामध्ये भगवान व्यासांच्या नावाची कीर्ती पसरलेली आहे आणि म्हणून ही कीर्ती ऐकून देवर्षी नारद आज शम्याश्रमाच्या ठिकाणी आले। चौकस नारद आणि खिन्नवदन व्यास तो भगवान व्यासांचा चेहरा पाहला आणि देवर्षी नारद म्हणायला लागले, म्हणे काय हो व्यासजी, तुम्ही 17 पुराण लिहिले, 4 वेद लिहिले, 6 शास्त्र लिहिले आणि म्हणून जिकडे तिकडे तुमच्या नावाची कीर्ती पसरलेली आहे। मी तर तुमचं अभिनंदन करण्याकरता आलो होतो, परंतु जी प्रसन्नता जो आनंद तुमच्या एक चेहऱ्यावर असायला पाहिजे तो आनंद दिसत नाही। ते ब्रह्मवैवर्त पुराण, ते स्कंद पुराण, ते शिव पुराण आपणच म्हणा ना, खिन्नता दूर होईल। आणि ऐका, ज्यावेळेला देवर्षी नारद अशा प्रकारे बोलायला लागले त्यावेळेला भगवान व्यास त्या खिन्नतेमध्ये देखील थोडं मधुर आणि स्मित हास्य केलं। म्हणे नारदा, तुला एक सांगू, अरे योग बलाने तुला देखील माझी स्थिती कळते, कुठेतरी अपूर्णता राहिलेली आहे। केले मी 4 वेद, काय 4 वेदाची रचना लिहिले, मी 6 शास्त्र लिहिले, 17 पुराण, परंतु जो ब्रह्मानंद मला मिळायला पाहिजे होता तो आतापर्यंत मला मिळालेला नाही। कुठेतरी न्यूनता राहिलेली आहे आणि ती न्यूनता कोणती ते मात्र मला कळत नाहीये। म्हणून नारदा एक काम कर, आता तूच मला सांग की न्यूनता कुठे राहिलेली आहे।
त्यावेळेला देवर्षी नारद म्हणायला लागले की म्हणे हे भगवान व्यासजी ऐका, तुम्ही लिहिले 4 वेद, केली 6 शास्त्राची रचना, लिहिले 17 पुराण, परंतु या सर्वाच्या माध्यमामधून तुम्ही ज्ञानाचा विस्तार भरपूर केला, ऐतिहासिक दृष्ट्या देखील तुम्ही भरपूर लिहिलं, परंतु ज्ञानाचा विस्तार देखील भरपूर केला, परंतु तुम्ही त्या ज्ञानाला प्रेम आणि भक्तीची जोड दिली. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ज्ञानाला प्रेम आणि भक्तीची जोड देणार नाही ना, जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्यांच्या भक्ताचं चरित्र तुम्ही वर्णन करणार नाही, तोपर्यंत मात्र तुम्हाला तो दिव्य आनंद ब्रह्मानंद प्राप्त होणार नाही. आणि ऐका महाराज, आजपर्यंत ज्या ज्या भक्तांनी भगवंताची असामान्य कोटीची भक्ती केली, ज्या ज्या भक्तांना भगवंत प्रसन्न झाले, त्या त्या भक्तांनी देखील भगवंताला ज्ञानाचं दान मागताना एवढंच दान मागितलं की म्हणे हे प्रभू, ज्ञान द्यायचं असेल तर असं ज्ञान आम्हाला द्या की ज्या ज्ञानाला प्रेम आणि भक्तीची जोड असेल. ज्या ज्ञानाला भक्ती आणि प्रेमाची जोड नसेल ते ज्ञान आम्हाला नको. वर्णन करतात संत महात्मे, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, 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 अभिमान नित्य नवा तया माझे, अभिमान नित्य नवा तया माझे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, हे प्रभू, ज्या ज्ञानाला प्रेम आणि भक्तीची जोड असेल ते ज्ञान आम्हाला द्या, कारण ज्या ज्ञानाला प्रेम आणि भक्तीची जोड नसेल त्या ज्ञानामधून अभिमान होतो आणि अभिमान आला तिथे जीवाचं पतन होतं. आणि महाराज पुढे तर एवढी अलौकिक मागणी केली की म्हणे हे प्रभू, द्यायचं असेल तर एवढंच द्या. काय द्या? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान. प्रेमाची मागणी केली महाराज. आणि ऐका, थोडी प्रेमाची गरिमा ऐका महाराज. प्रेम जे आहे याची गरिमा फार आगळी सांगायला लागली. पण हे गुरुदेव, हे 4 वेद, 6 शास्त्र आणि 17 पुराण याच चिंतन करून करून मी थकून गेलो, परंतु अजूनपर्यंत त्या परमात्म्याची प्राप्ती झाली नाही की ज्या परमात्म्याच्या प्राप्ती करता मी हे सर्व केलं. म्हणे असं
तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणे हो. मग एक काम कर म्हणे. ते 4 वेद, ते 6 शास्त्र आणि ते 17 पुराण खाली ठेव. गुरुदेवांच्या आज्ञानुसार त्यांनी महाराज ते सर्व खाली ठेवले.